आता व्यक्तिगत शंभूराज देसाई म्हणून जर या ठिकाणी आपण म्हणाल तर गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य 100% चुकीचं आहे. राजकारणात बोलताना टीका जरूर करा, एकमेकांची उणीधुणी राजकीय जरूर करा, पण जो शब्द पडळकरांनी वापरला तो शब्द आम्ही बोलूच न शकत नाही. अशा पद्धतीचा उल्लेख व्यक्तिगत त्यांच्या व्यक्तिमत्वावरती ताशेरे ओढणारा अशा पद्धतीनं जो गोपीचंद पडळकरांनी वापरला तो मला म्हणजे मी बिलकुल आम्हाला तो खटकलेलंच आहे, बिलकुल योग्य नाही. आणि जरूर ते शेवटी आमच्या महायुतीमधले एका पक्षाचे आमदार आहेत, विधिमंडळातले आमचे सहकारी ती आहेत, तसे मान्य जयंत पाटील साहेब सुद्धा आहेत. पण या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य राजकीय टीका करताना लोकप्रतिनिधी करणं योग्य नाही एवढंच. दिघे साहेब शिवसेनेचं काम जेव्हा करत होते तेव्हा आनंद दिघे शिवसेनेच्या विरोधात वर्तमानपत्रात लिखाण काँग्रेसच्या बाजूने करत होते. तुम्ही कशाला मला नाव घेताय दिघे साहेबांचं? आयुष्य घालवलं तुम्ही आम्हाला विरोध करण्यात आणि काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही साहेबांकडे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे आला. पण आनंद दिघे साहेबांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दोघांनी मिळून ठाण्यावरती पहिला भगवा फडकवलाय. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची वाक्य सोशल मीडियावर यूट्यूबवर अजून पण आहेत की हो ठाण्यानं ते काम केलं, आनंद दिघेंची ही माणसं आहेत. हे कोण बोलले? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब बोललेत. हे सगळ्या समाज माध्यमांमध्ये आले. मग ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब बोललेलं सुद्धा संजय राऊताला मान्य नाही का? म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षात संजय राऊत मोठे समजायला लागले का स्वतःला? की साहेब जे बोलले, स्वर्गीय साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं, साहेबांनी ज्यांना मोठेपणा दिला तो आम्ही देतोय शिवसेना म्हणून, तो दिलेला बघवत नाही संजय राऊताला. म्हणजे कोण लागून गेला एवढा मोठा संजय राऊत? आंदोलन करणारी पूर्वी नेही होती, गद्दारांची पूर्व होती. जे गद्दार म्हणजे टॅगलाईन तुम्हाला लावतात, शिंदे साहेबांना लावतात. अरे त्याला म्हणाव पहिला गद्दार तर तू आहे. 2019ला भाजप शिवसेनेबरोबर निवडून आला आणि पद मिळवायसाठी तुला कोणीतरी फुलवलं आणि त्या फुलवणाऱ्याचं ऐकून तू उद्धव ठाकरे साहेबांना महाविकास आघाडी करायला लावली. सगळ्यात मोठा गद्दार संजय राऊत आहे, ज्यानं महायुतीतनं निवडून आला आणि महाविकास आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळं गद्दारीची व्याख्या 100% चौकटीत कोणाच्या बसत असेल तर संजय राऊत त्या चौकटीत बसतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.